बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। मी गंगाधर तुळशीराम भागे, बँक ऑफ महाराष्ट्र देगलूरमध्ये हेड कॅशियर पासून ते अधिकारी पदापर्यंत काम केलेलं आहे आणि त्या काळामध्ये SC ST OBC मराठा लिंगायत आणि मुस्लिम समाजासाठी वेगवेगळ्या स्कीम्स राबवण्यासाठी मी खूप मेहनत पण घेतलेली आहे। त्या अनुषंगाने संपूर्ण तालुक्यामध्ये आणि आसपासच्या गावामध्ये महापुरुषाच्या जयंतीच्या वेळेस सुद्धा भरपूर काम झालेलं आहे आणि आज जी परिस्थिती पाहतो OBC जे थोडाफार जागृत झालेले असं म्हणतो आपण, थोड्याफार प्रमाणात म्हणल्यापेक्षा जवळपास 90% हा OBC समाज आज जागा झालेला आहे। ते त्याचंच फळ बिलकुल आहे आणि त्या अनुषंगानं लोकसभेमध्ये जेव्हा जे लोक उभं राहतात तेच घराणेशाही भांडवलशाही आणि जे विचारवंत आहेत ते थोडेसे नाराज होत आहेत तेव्हा तेच चेहरे आणि सर्वसामान्य जनता पण ह्यांना कंटाळलेली आहे किंवा तेच चेहरे आले। विकासाचे कुठलेच प्रश्न सध्या तरी दिसत नाहीत लोकांपुढे, त्याच्यामुळे जनता सुद्धा हैराण झालेली आहे की ह्याच माणसाला काय निवडून द्यायचं, कशासाठी निवडून द्यायचं, हे सगळे जनतेच्या मनातले प्रश्न आहेत। त्या अनुषंगानं मी जेव्हा नरसीच्या महामेळाव्यामध्ये आणि सगळेश्वरीच्या GRच्या विरोधामध्ये जे काही हरकतीचे प्रमाणपत्राच्या वेळेला मी जेव्हा जनतेसमोर जात होतो तर तेव्हा मुद्दामून लोक हे प्रश्न मला विचारत होते की सर तुम्ही का भाग घेत नाही निवडणुकीमध्ये। त्या अनुषंगाने मला काही लोकांनी फोर्स केले, काही प्राध्यापक मंडळी असेल, काही डॉक्टर मंडळी आहेत, काही जॉबवाले आहेत, काही बिझनेसवाले लोक आहेत, तर त्यांना असं वाटतं की नवीन चेहरा देऊ आपण। आणि देगलूर शहरामधली ही पहिलीच घटना आहे की बा देश पातळीवर आपल्याला एक नेतृत्व करण्याची राष्ट्रीय समाज पक्षाला आपल्याला संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी म्हणून मी लोकांच्या आग्रहास्तव खरं म्हणजे ही निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी दाखल केलेली होती आणि त्या अनुषंगानंच लोकांमध्ये अशी चर्चा आहे की बा आज राष्ट्रीय समाज पक्षानं OBC समाजाला एक संधी दिलेली आहे। धनगर हटकर समाजाचे प्रश्न आज म्हणजे बऱ्याच वर्षापासून पेंडिंग आहेत। या समाजाच्या म्हणजे समाजाविषयी भयानक परिस्थिती आहे ग्रामीण भागामध्ये, या समाजाचे नेतृत्व करणारे पुष्कळ आहेत पण प्रश्न मांडणारे कोण नाहीत लोकसभेमध्ये। आज आपण काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून दिला तर काँग्रेस पक्षाचा जे कोणी श्रेष्ठ उमेदवार असतील तेच लोक बोलतील। त्याच्यामुळं नांदेड जिल्ह्यातला एखादा खासदार बी जरी निवडून गेला राष्ट्रीय पक्षाचा तर त्याला बोलण्याचा अधिकार नाही येते, त्या पक्षातले श्रेष्ठही बोलत असतात। राष्ट्रीय समाज पक्षाचा एकमेव मीच खासदार असल्यामुळं, खासदार होऊ शकल्यामुळं कदाचित मला सर्व समस्याचे तिथं मला संसदेमध्ये मांडण्याची संधी मिळणार आहे। गोरगरीब लोकांचे प्रश्न असतील, युवकांचे प्रश्न असतील, बेरोजगार असेल, रोजगार निर्मिती कुठल्याच नाही आपल्या जिल्ह्यामध्ये ते असेल, महिलांसाठी काहीतरी म्हणजे सकाळपर्यंत महिला ही कामामध्ये बिझी असतात पण दुपारच्या वेळेला त्यांचा वेळ हा निव्वळ म्हणजे फक्त वाया जात असतो। तर त्या अनुषंगाने त्यांना काहीतरी म्हणजे गृह उद्योग वगैरे सारखी स्कीम्स राबवण्याची माझी कल्पना आहे की जेणेकरून त्यांच्या उत्पन्नामध्ये भर पडेल आणि सध्या जे एक म्हणजे गव्हर्नमेंटकडनं जे फक्त म्हणजे पैसे कमवा घरात बसून, महाराजांच्या काळामध्ये सुद्धा आपण म्हणतो श्रेष्ठ रयतेचं राज्य होतं पण शिवाजी महाराजांनी कसं केलं, कष्ट करायला सांगितलं, ऐतकाव पद्धतीनं पैसे असं हे जमा करायला त्यांनी सांगितलेलं नाहीये पण आज ही वृत्ती बळावत आहे। त्या अनुषंगाने प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय शेतीसारख्या ठिकाणी मजूर मिळत नाहीसे झालेले आहेत, व्यवसायामध्ये सुद्धा बरेचशा अडचणी तयार झाल्या आहेत, कारखान्यामध्ये सुद्धा आजकाल म्हणजे मजूरांची खूपच म्हणजे कमतरता भासत आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींनी व्यापारी वर्ग सुद्धा त्रस्त झालेला आहे। GST सारखे प्रश्न असतील, टॅक्स हे सर्वसामान्य जे लोक टॅक्स भरतात, जे एम्प्लॉई लोक आहेत त्यांच्या पगारातून जो काही टॅक्सचा पैसा जात आहे तो म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये वाढ झाली आहे टॅक्समध्ये, पण त्या म्हणजे टॅक्सच्या पैशाचा कसा विनियोग होतो, कसा वापर केला जातो हे आपण पाहतोय। नको त्या योजना आज सरकारकडनं राबवल्या जात आहेत। शेतीमालाचा असं प्रश्न असेल तर शेतीमालाच्या उत्पादन खर्चावर भाव शेतीमालाला मिळत नाहीये, त्याच्यामुळे शेतकरी खूप अडचणीत असतो आणि मग शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी शेतकरी कर्जमाफी योजनेसारखे हे प्रयत्न सरकारतर्फे केले जात आहेत। शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नाहीये, फक्त त्यांच्या शेतीमालाला योग्य भाव देण्यात यावा हे एक प्रश्न मी बिलकुल संसदेमध्ये मांडणार आहे। आणि तरुण मुलांना हाताला रोजगार नसल्यामुळं आजकाल ही तरुण पिढी फक्त मोबाईल बघून नको ते प्रोग्राम बघल्यामुळे वाया जात आहे आणि ज्या ग्रामीण भागातील जे तरुण वर्ग आहे हे आपल्या रोजंदारीसाठी
रोजगार मिळवण्याच्या उद्देशाने आपली फॅमिली घेऊन म्हणजे पुणे मुंबई किंवा म्हणजे आपल्या नांदेड जिल्ह्याचं जवळपास असलेले हैदराबाद निजामाबाद ठिकाणी स्थलांतरित होत आहे. पण घरचे जे सिनियर मंडळी आहेत त्यांचे आई वडील असतील आजोबा असतील हे मात्र ग्रामीण भागामध्ये म्हणजे आपण जर पाहिलं तर हे सिरियस म्हणजे खूप गंभीर प्रश्न आहे. तेव्हा हे ग्रामीण भागामध्ये हे म्हणजे थांबलेले आहेत हे लोक, पण त्यांची मुलं मात्र सिटीमध्ये आहेत. तर त्या अनुषंगाने त्यांची जी काही व्यवस्था असेल, त्यांचा दवाखान्याचा म्हणजे प्रॉब्लेम असेल, शेतीचा प्रॉब्लेम असेल, तर ते प्रश्न सोडवण्यासाठी कुठलेही सरकारकडे योजना नाही आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये नवीन रोजगारासाठी कुठलाही या 10 वर्षात तरी कुठलाही कारखाना नवीन आलेला नाही आहे. मोठे प्रकल्प तर फार दूरची गोष्ट आहे. तर त्या अनुषंगानं या भागामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये MRD सारखे प्रोजेक्ट म्हणजे करून नवीन नवीन उद्योग सुरू करण्याची आमची कल्पना आहे. त्याचा आराखडा पण आपल्याकडे तयार आहे. त्या अनुषंगानं सगळ्या जनतेला एकच म्हणजे मला विनंती अशी करावीशी वाटते की बाबा ही पहिली संधी देगलूर तालुक्याला आपल्याला मिळालेली आहे. या देगलूर तालुक्याचं नाव जर देशभरात करायचं असेल तर मला एकदा संधी द्यावी आणि मग तुम्ही पाहताल की बाबा नांदेड जिल्हा हा कसा म्हणजे आपल्या देशाच्या नकाशावर कसा उठून दिसेल यासाठी आपण प्रयत्नशील राहू आणि या कामासाठी आपण सर्वजण मदत कराल. मी अशी आशा बाळगतो. थांबतो. धन्यवाद. जे फिरतोय तर त्या अनुषंगानं मला तर असं वाटतं की बाबा माझी तर विनिंग सीटच आहे. फक्त आम्ही हे ओपन करत नाहीये की आमच्याकडे कुठलेही प्रसार माध्यम असे नाही आहेत मोठमोठाले बरं का. आम्ही म्हणजे अधिकारी सुद्धा बोललो की आम्हाला कुठेतरी जागा आहे की नाही छोट्या पक्षांना जे अपक्ष असतील आमच्यासारखे पक्ष असतील. कारण मीडिया आमच्या म्हणजे पक्षाचा कुठेच उल्लेख करत नाहीये. तर आम्हाला ह्या पब्लिकचा रिस्पॉन्स आमच्यासाठी खूप आहे. पण मीडिया थोडंसं सहकार्य जर केलं आम्हाला तर आम्ही त्यांच्यापेक्षा पुढे जाऊ शकतो. आम्ही फक्त एकच विनंती आहे की गरीब जनता आम्हाला चाहतीये. गरिबांचे प्रश्न आम्ही त्यांच्या पुढे मांडालो. त्यांच्या तरुण मुलांचे असतील मुलींचे असतील त्यांच्या फॅमिलीचे प्रश्न असतील शेतीमालाचे प्रश्न असतील. जेव्हा आम्ही ग्रामीण भागात चाललोय त्यांना वाटतं हा तर आपलाच माणूस आहे. त्यांच्याकडं जे राजकीय पक्षाकडे या संबंधी कुठलीच भूमिका नाही आहे. जिल्ह्याच्या ह्याच्यामध्ये म्हणजे रोजगार म्हणजे निर्मितीसाठी पहिल्यांदा त्याला म्हणजे प्राधान्य देण्यात येईल की जेणेकरून तरुण मंडळी जी स्थलांतरित होत आहे मोठ्या मोठ्या शहरामध्ये तर ते इथलं जे लोढा चालला शहरामध्ये गावं सोडून जे चालले गावं आज म्हणजे तरुण मंडळीची जी ओस पडत चालली आहे. तरुण मंडळीच नाही आहेत सगळे एज बार झालेले लोक 60च्या वरचे लोक आहेत त्यांच्यासाठी काय तो रोजगार निर्मिती करण्यासाठी म्हणजे पहिला प्रयत्न आपला तो असेल. जेव्हा नांदेड जिल्ह्यातील म्हणजे नांदेड शहरातील जी जनता आहे ती इतकी त्रासून गेलेली आहे. तिथली ट्रॅफिक व्यवस्था असेल प्रदूषण असेल सर्वसामान्य जनतेला सुद्धा प्रवास करणं जिकिरीचं झालेलं आहे. त्या प्रदूषणामुळे अनेक आजार सध्या नांदेड शहरातील लोकांना होत आहे. सिनियर सिटीजन जे म्हणतो आपण त्यांच्या कुठलेही त्यांना म्हणजे बसण्यासाठी फिरण्यासाठी किंवा एखादी असं बागेसारखी सुद्धा व्यवस्था नांदेडमध्ये नाही आहे. कुठेतरी आहे तर एखाद दुसरी व्यवस्था आहे. त्याच्यामुळे जनता इतके त्रासून गेल्यावर काहीतरी नवीन पाहिजे आम्हाला. शहराचा विकास आणि कुठल्याही अधिकारावर कुठल्याही पक्षाचा जो कोणी नेता आहे कोणत्याही नेत्याचं ह्याच्यावर कंट्रोल राहिलेलं नाहीये. अधिकारी मन माळेल असं वागत आहे. त्याच्यामुळं राजकीय नेते फक्त नावालाच आहेत की काय असं सामान्य जनतेला प्रश्न पडलेला आहे. शहराच्या विकासासाठी इतर शहराचे जे कोणी लातूर असतील आसपासचे परभणी असतील कुठे डेव्हलप झाले. पश्चिम महाराष्ट्राचे शहरे सुंदर दिसतात. प्रत्येक ठिकाणी गार्डन आहे मधोमध रस्त्याच्या सुंदर अशी म्हणजे बाग वगैरे केलेले दिसतात की जेणेकरून माणसाला फ्रेश असतो वाटत. फक्त विश्वासानं लोकांना म्हणजे माझ्याकडे पाहिले आणि मी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जॉब करत असताना फक्त विश्वासानं लोक माझ्याकडे पैशाचे म्हणजे बँकेमध्ये सुद्धा अत्यंत विश्वासानं व्यवहार केलेले आहेत. मग ते व्यापारी असो शेतकरी असो अनेक वेळा असं त्यांना अनुभव आलेला आहे की हा आपल्या विश्वासाचा माणूस म्हणजे बँकेमध्ये आहे भरोशाचा माणूस आहे. काही लोक बँकेत येताना सुद्धा बांगे साहेब आहेत तेव्हा हा प्रश्न विचारूनच बँकेत यायचे. म्हणजे आपल्या कामाची पावती आहे. इतक्या लोकांनी मला जेव्हा तयार केलं मग कुठेतरी विश्वास आहे जनतेच्या मनामध्ये तेव्हा आपण यांना पुढाकार देऊ. मी मुलाबा खर्च खूप असते आणि लोकसभा म्हणजे फार मोठा एरिया आहे माझ्या झेपल साहेब तुम्ही काहीच काळजी करू नका. असं पूर्ण जनता तुमच्या पाठीची आहे. काही कमी फी वगैरे काही पडलं तर आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहोत.
या प्रेरणेनंच मी या लोकसभेच्या इतक्या ह्याच्यामध्ये म्हणजे थोडंसं क्षेत्र खूप मोठं आहे आणि मी पहिल्यांदाच साधा नगरसेवक सुद्धा मी झालेला नाहीये, पण पहिल्यांदाच फॉर्म भरतोय लोकसभेच्या म्हणजे निवडणुकीचा सुद्धा फॉर्म पहिल्यांदा पाहतोय. पण अशा वेळेस सुद्धा फक्त जनतेच्या सहकार्यामुळेच मी इथपर्यंत आलेलो आहे आणि उमेदवारासाठी अर्ज दाखल केले आणि जनता उत्स्फूर्तपणे मला प्रतिसाद देत आहे. फक्त मीडियाने एकच आहे, मीडियाला सुद्धा विनंती, तेव्हा तुम्ही जनतेतून म्हणजे हे प्रश्न विचारत त्यांना की बा कोणता माणूस चांगला आहे काय नाही, आणि मग तुम्हाला जनता सांगेल की बा कोण व्यक्ती चांगली आहे काही नाही असं आहे. आणि माझं कसं माझं क्लिअर आहे, चार्ट आहे माझं म्हणजे माझं आतापर्यंत काम केलेलं आहे. असं कुठेही मला म्हणजे गालबोट लागलेलं नाही किंवा मी कुठल्याही असं अवैध व्यवसायामध्ये नाहीये. त्याच्यामुळे जनतामध्ये बाबा क्लिअर माणूस आहे, विश्वासाचा माणूस आहे, त्या अनुषंगाने मला फोर्स केला म्हणून मी हे निर्णय घेतलेला हा निर्णय. आणि महादेव जानकरांसारख्या माणसाने माझ्यावर विश्वास टाकला. ज्या शेतकऱ्यांचा कच्चा माल जो आहे, शेतीतून उत्पन्न होणारा माल जो आहे, तो माल रेल्वेद्वारे मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी पाठवला जाईल आणि त्यांना कमी खर्चामध्ये प्रत्येक शहरामध्ये त्यांच्या मालाच्या पाठवण्याची सुविधा करता येईल आणि शेतकऱ्यांचे बरेचसे प्रश्न याच्यातून सुटू शकतात. काही मुलं असतील जॉबसाठी वगैरे जाणारे मुंबईसारख्या ठिकाणी वगैरे फार कमी ह्याच्यामध्ये कमी वेळामध्ये कमी आर्थिक परिस्थितीमध्ये हे लोक कामं करतात होते, त्यांची पण सोय होईल. MIDC मधली सुविधा वगैरे काही गैरसोयी तिथं दिसत आहेत. त्या अनुषंगाने नवीन प्रकल्प सुद्धा यायला विचार करत आहेत. आम्ही सुद्धा प्रयत्न केला होता गुळ पावडरचा प्रकल्प इथं राबवण्यासाठी म्हणून कुठेतरी म्हणजे हे करावं म्हणून, पण तिथं सुद्धा काही आम्हाला अडचणी आल्या. शंकरनगर आहे, इतका मोठा कारखाना पण बंद पडलेला आहे. आम्ही जेव्हा ते पाहिलं होतं निवड भंगारच आहे तिथं. त्या अनुषंगाने एखादा मोठा म्हणजे प्रकल्प या देगलूर तालुक्यामध्ये बिलोली तालुक्यामध्ये उभं करण्याचा आमचा म्हणजे वैयक्तिक असा आमच्या म्हणजे जे काही माझ्यासोबत जे ग्रुपमध्ये लोक आहेत, काही व्यापारी असतील, काही डॉक्टर मंडळी असतील, काही इंजिनियर मंडळी असतील किंवा काही प्राध्यापक मंडळी आहेत, त्याच्यामध्ये तो एक आमचा एक सहज प्रश्न म्हणजे असं पडलेला आहे आम्हाला की बाबा तरुण मंडळी आपापल्या भागामध्ये राहावं, चटणी भाकरीत काय राहील, आपण आपल्या आई वडिलांसोबत त्यांनी म्हणजे इथं जीवन जगावं या उद्देशाला आम्ही ते प्रयत्न करत आहोत. जरी मी निवडून म्हणजे आल्यावर तर तो फास्ट होईल प्रकल्प. आम्ही म्हणजे सगळे प्रयत्न पूर्ण झालेत आपले, फक्त म्हणजे सध्या निवडणुका आल्या त्याच्यामुळे हा प्रयत्न थोडासा स्टॉप झालेला आहे. पण काही दिवसामध्ये म्हणजे हा सुद्धा प्रकल्प पूर्ण करण्याच्या म्हणजे दृष्टीने आम्ही प्रयत्नशील राहू. मी नागरिकांना असं आवाहन करतो की राष्ट्रीय समाज पक्षाने माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे आणि मला बिलकुल शेतकऱ्याचा जो काही म्हणजे खास हे आहे कल्टिवेटर चिन्ह जे आहे, आपण जे नांगर म्हणतो बरं का, नांगर सारखं चिन्ह हे मला एकदम चांगलं वाटलं आणि मी शेतकऱ्याच्या मित्रासारखं आहे, जवळचं आहे त्यांच्या. त्या अनुषंगाने मी त्या चिन्हाची निवड केली आणि एक आव्हान करतो येत्या 20 तारखे रोजी 20 नोव्हेंबरला या चिन्हावर आपण मतदान करून मला जास्तीत जास्त प्रचंड मताधिकार निवडून द्याल ही अपेक्षा सर्व जनतेकडून मी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय भारत, जय ओबीसी. नमस्कार, मी साक पडेल. NCN न्यूज TV मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहू शकता नांदेड जिल्ह्यामध्ये होऊ घातलेली पोटनिवडणूक 2024 ची. त्याच्यामध्ये आपण पाहू शकता यावेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये इच्छुक उमेदवार आहेत आणि त्यापैकी देगलूर तालुक्याचे एक भूमिपुत्र आहेत गंगाधर भांगे सर. त्यांनी सुद्धा यावेळेस राष्ट्रीय समाज पक्षातर्फे उमेदवारी मागितली आणि त्यांना या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे. ते या ठिकाणी उमेदवारी मिळाल्यानंतर लढणं आणि जिंकण्याचे निर्धार बांधलेले आहेत आणि आज आमच्यासोबत भांगे सर आहेत. भांगे सर, आपण राष्ट्रीय समाज पक्षातर्फे उमेदवारी मागितल्यानंतर पोटनिवडणुकीमध्ये आपण लोकसभा निवडणूक लढणार आहोत, तर कशा पद्धतीने निवडणूक लढणार आहोत? हे सर्वसामान्य जनताचे जे काही प्रश्न, मूलभूत जे हक्क अधिकाराचे जे प्रश्न आहेत त्याच्यासाठी मी ह्या रिंगणामध्ये उतरलेलो आहे. म्हणजे राजकीय नाही, आपल्याला ह्या निवडणुकीऐवजी निवडणुकीचा आतापर्यंत राजकारणाचा अनुभव नाहीये. आपण या ठिकाणी ग्रामपंचायत किंवा नगरपालिका किंवा पंचायत समिती अशी कोणती निवडणूक लढलेली नाही. डायरेक्ट लोकसभा लढण्याचा निर्णय का बांधला? लोकसभेमध्ये म्हणजे जे काही आपल्या म्हणजे SC ST OBC आणि मराठा, लिंगायत आणि मुस्लिम समाजाचे जे काही मूलभूत हक्क आणि अधिकार आहेत या संबंधी कोणीही प्रश्न विचारलेला तुम्ही आजपर्यंत तरी पाहिला नसेल. तर तिथे लोकसभेमध्ये जे काही प्रश्न विचारलेले जातात त्याचं रेकॉर्डिंग होते आणि मग त्या दिल्लीमध्ये जे कुणाचं सरकार असेल त्या विचारलेल्या प्रश्नावर चर्चा होते. मग ते कुणी विचारलं हा प्रश्न महत्त्वाचा नाही, फक्त आमचे जे मूलभूत प्रश्न आहेत त्याच्यावर चर्चा व्हावी
आणि त्याच्यावर गव्हर्नमेंटला हे निर्णय घ्यावेच लागतात. रेकॉर्डिंग असतं ना ते. नांदेड जिल्हा फार मोठा आहे. या ठिकाणी हो. 16 तालुके आहेत. हो. 16 तालुक्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते सक्रिय आहेत का? आपण त्या ठिकाणी जाऊन 16 तालुक्यात भेट देणार का? राष्ट्रीय समाज पक्ष हा खरं म्हणजे राज्यस्तरीयवर नंबर 1चाच पक्ष आहे. पण काही दिवसामध्ये थोडंसं ते त्याच्यामध्ये म्हणजे आपण काय म्हणू की थोडंसं विरोध झालेल्यामुळं असं वाटते आपल्याला की हा पक्ष कुठं नाही असं. पण प्रत्येक गावामध्ये ह्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. फक्त त्याच्यावरची धूळ झटकाचं काम मी हे करत आहे. आज सगळे तरुण मुलं कामाला लागलेले आहेत. धनगर हटकर समाजाचे असतील, SC ST OBC समाजाचे असतील. राष्ट्रीय समाज पक्ष हा एका जातीसाठी काम म्हणजे कधीच केलेलं नाहीये. माधव जानकर साहेब हे सगळ्या OBC समाजाला घेऊन चालणारे नेते आहेत. पण काही आता गोष्टीमुळे समजा राजकारणामध्ये कसं आहे सगळ्या ठिकाणी ॲडजस्ट करावं लागतं. पण स्वाभिमानी जे नेते असतात ते कुठेही ॲडजस्ट होत नाहीत. त्यांना काही गोष्टी पटलेल्या नाहीत. त्याच्यामुळे मग आपले म्हणजे ह्या निवडणुकीमध्ये येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त विधानसभेची निवडणुकीसाठी त्यांनी उमेदवार दिलेले आहेत. लक्ष्मण हाके साहेबांचा आपल्याला पाठिंबा आहे का? लक्ष्मण हाके साहेब OBC साठी लढत आहेत. हा, लक्ष्मण हाके साहेबांचं जेव्हा बोलणं झालं तर तेव्हा ते टोटली OBC म्हणूनच पाठिंबा OBC मध्ये आणि जे फक्त OBCचे नेते म्हणून घेतात पण OBCचे कामच करत नाही. पण आणि आपण या ठिकाणी आता आपली उमेदवारी जाहीर होऊन खूप दिवस झालेले आहेत, परंतु आतापर्यंत आपले मोठे सभा या ठिकाणी झाले नाहीत आणि स्टार प्रचारक म्हणून कोण येणार आहे? माधव जानकर साहेब स्वतः येणार आहेत आणि त्यांनी तसं ते आमचं बोलणं पण झालेलं आहे की वरच्या कमिटीसमध्ये त्यांना म्हणजे आम्हाला फक्त अशी अडचण आहे की त्यांचे डेट्स एकदा येऊ द्या काय. आणि कसं आहे की राष्ट्रीय पक्ष जे आहे ते आतूनच खर्च करतात आणि आमचा जो पक्ष आहे की आमचा सभा घेण्यावर वगैरे जास्त भर नाही आहे की लोकांच्या घरी जी लोक आहेत त्यांचे जे मूलभूत जे प्रश्न आहेत त्यांच्या ह्याच्यासाठी त्या प्रश्नाच्या विचारसरणीमध्ये त्यांना काय वाटते बा ही निवडणुकीमध्ये मी का भाग घेतो काय नाही तुम्ही सांगा म्हणतो बा आमचे प्रश्न तुम्ही मांडू शकता. ही म्हणजे हा विश्वास त्यांना आहे. सर्वसामान्य जनतेला आणि शेतकरी वर्गाला विश्वास आहे की बा आमचे मूलभूत प्रश्न तुम्ही मांडू शकता. आपल्याला खासदार का हो वाटते? खासदार म्हणजे मी काही शोकसाठी झालं नाहीये. माझा राजकारण म्हणजे पिंड नाहीच आहे तसं. मी एक म्हणजे फक्त अधिकारी म्हणून काम केलं. अधिकारी असताना सुद्धा ही जे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी ज्या काही योजना आहेत SC ST OBCच्या जे काही म्हणजे सरकारने लागू केल्या योजना ते तंतोतंत आम्ही बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये राबवण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्याच्यामुळं प्रत्येक गावामध्ये मला नावानिशी ओळखले जाते आणि अनेक चळवळीमध्ये महापुरुषांची जयंती असतील आणि आपला विकासाचा कोणता ब्ल्यूप्रिंट असणार आहे या ठिकाणी या निवडणुकीमध्ये? या निवडणुकीमध्ये माझा जास्तीत जास्त फोकस तरुण वर्ग आणि महिलांवरती जास्त फोकस राहणार आहे की जेणेकरून म्हणजे मला जनतेने निवडून दिल्यानंतर तरुण वर्गाला रोजगार कसा मिळेल पहिल्यांदा पाहिलं जाईल आणि महिलांना गृहउद्योग कसे छोटे उद्योग किंवा जे लोक घरी बसून काम करतात आपल्या वेळेमध्ये त्यांच्या उत्पन्नात कसं वाढ होईल ह्याच्यावर माझं फोकस राहणार. 16 तालुक्यापैकी किती तालुक्यामध्ये आपले या ठिकाणी कार्यकर्ते सक्रिय आहेत आणि कोणकोणत्या तालुक्यामध्ये आपल्याला जास्तीचा पाठिंबा मिळाला? जवळपास म्हणजे नांदेड लोकसभेचे जेवढे काही तालुके आहेत जवळपास आम्ही सर्व संपूर्ण म्हणजे फिरून पूर्ण झालेले. आता फक्त फायनल टच आहे आणि संपूर्ण कार्यकर्ते हे सकाळी 7 वाजल्यापासून आपापल्या म्हणजे तालुक्यामध्ये काम करतात तुम्हाला म्हणजे दिसून येतील. फक्त एवढंच की बाबा आमच्याकडे पैसा नसेल काही नसेल पण जनतेची साथ आहे. मला मी कुठल्याही गावात गेलो बाबा भांजे सर आले म्हणले की 5-50 लोकांचा समूह बिलकुल भेटायला येतो तेव्हा नवीन चेहरा आहे नवीन म्हणजे माहिती मिळते मला. आपण आतापर्यंत फक्त OBCचे नेते म्हणून कार्य करताना दिसून आलेत. प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी आंदोलन केलेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि आज आपण राजकारणात येतात. त्याचं कारण काय? OBCवर जो अन्याय होत आहे सध्याच्या घडीला आणि याच्यावर कुठलाही राजकीय नेता बोलत नाहीये आणि राजकीय नेता हा OBCला सपोर्ट करत नाहीये. त्या अनुषंगानं मी ह्या क्षेत्रात निर्णय घेतलेला आहे आणि माझ्या पाठीशी सर्वसामान्य जनता आहे. म्हणून नरसीचा महामेळावा असेल भोकरचा मेळावा असेल देगलूचा मेळावा असेल हे पूर्ण टोटल 100% यशस्वी झालेले आहेत. त्या अनुषंगाने गरीब लोक माझं नाव आहे. समोर या ठिकाणी मोठं आव्हान आहे. तिरंगी चौरंगी लढत या पोटनिवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये होणार आहे. तर आपलं पाठिंबा कसं या ठिकाणी लोकांचं दिसून येणार आपल्याला कल आणि आपण कशा पद्धतीने या ठिकाणी पुढची रणनीती हाकणार? मला ते चौरंगी लढत वगैरे असं काही वाटत नाही.
लोकांना फक्त कसं आहे, आमचे मूलभूत प्रश्न ज्याने कोणी सोडेल आम्ही त्यांच्या पाठीच्या राहणार, ही सर्वसामान्य आम जनतेची भूमिका आहे, शेतकऱ्याची भूमिका तीच आहे. आणि जे उद्योगपती आहेत, व्यापारी आहेत, त्यांची जे प्रचंड प्रमाणामध्ये एक लूट चालू आहे काही लोकांकडनं, राजकीय लोकांकडनं म्हणा किंवा सरकारच्या काही चुकीच्या धोरणामुळं, त्याच्यामुळे हे सर्व माझ्या पाठीचे असल्यामुळे मला एक प्रकारचं बळ मिळालेलं आहे. ना तर माझ्यावरचे जे इतर अधिकारी आहेत तेही आपापल्या घरामध्ये बसून आहेत. आपण आपली ओळख ओबीसी समाजाचे नेते म्हणून होती, तर आपल्याला या ठिकाणी मराठा समाजाचा पाठिंबा मिळेल का? मराठा समाजले जे गरीब मराठा आहेत टोटल माझ्यासोबत आज काम करत आहेत. आता माझ्यासोबत काही कार्यकर्ते बाहेर आपल्या घराच्या बाहेर सुद्धा बसून आहेत. तेव्हा आमच्याकडे तुम्हाला सर जेवढी मदत होईल तेवढी, मी आता एवढी गावोगाव फिरलो पण मला कुठेच विरोध झालेला नाहीये. तेव्हा हे गरिबाचे नेते आहेत असं माझी ओळख आहे. आणि ओबीसी साठी संघर्ष योद्धा करणारा एकमेव माणूस आहे. ही फक्त रस्त्यावर आल्यावर लोकांना जाणीव झाली. इतके मोठमोठे नेते होते पण एकानेही ओबीसीचा प्रश्न उचलून धरलेला नाही. आपण या ठिकाणी कल्टिवेटरचा चिन्ह का निवडलं? मला शेतकऱ्याविषयी अगोदरपासूनच सहानुभूती. मी जेव्हा जॉबमध्ये होतो तेव्हा एक 30-35 लोकांना इतके म्हणजे इकडच्या शेतकरी मुलांना देगलूर तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील मुलांना पश्चिम महाराष्ट्रातली शेती दाखवून आलो. अरे बा तुम्ही राजकारणाचे म्हणजे नादी लागू नका, आपलं भविष्य जर उज्ज्वल करायचं असेल तर आपली शेती त्याच्याकडे अगोदर लक्ष द्या. त्याच्यामुळं अकलूज आणि मंचर पुणे साईडची पूर्ण शेती बघून आल्यामुळं इथले लोक तत्परतेने आपापल्या शेतामध्ये डेव्हलप करू लागले. आज 5-6 गाव असतील, सुगाव असेल, इब्राहिमपूर असेल, तेलंगणा आणि कर्नाटक सारखं आपला विकास करू शकाल का आपण निवडून या ठिकाणी? नक्कीच. कारण का तेलंगणामध्ये मुख्य जे आहे ते आहे रस्त्याचा प्रश्न. आज तुम्ही तेलंगणाचे रस्ते बघा कसे चकाचक झालेले आहेत. आज ग्रामीण भागामध्ये जर आपण गेलात तर निव्वळ गुडघ्या एवढे खड्डे. आपण म्हणजे त्या रस्त्यावरून प्रवास करताना असं इतकं म्हणजे चीड येते आपल्याला किंवा आपले नेते मंडळी काय काय करतायत. म्हणजे त्याच्यामुळं आपल्याला असं वाटतं की पहिल्यांदा रस्ते, नंतर पाणी आणि नंतर वीज, या 3 जर मूलभूत गरजा जर पूर्ण झाल्या तर सर्वसामान्य जनतेला दुसरी कशाची गरज. आता प्रचार सभा संपण्याच्या मार्गावर आहेत, त्याची तारीख जवळ आलेली आहे, परंतु आपली मोठी सभा आतापर्यंत कुठं झालेली नाही. आणि हे जे लोकसभेचा खर्च आहे ते आपल्याला झेपल का आणि आपण पूर्णपणे याला पूर्ण करू शकाल का? लोकसभेमध्ये जो काही अवांतर खर्च होता तो माझा जवळपास शून्यच आहे. कारण की मला जनतेनेच पाठिंबा दिल्यामुळे, जनतेनेच मला निवडणुकीमध्ये उभं राहा म्हणून समोर केल्यामुळे तो माझा खर्च जवळपास म्हणजे वाचलेलाच आहे. आता येऊन जाऊन राहिला म्हणजे सभेचा प्रश्न. सभेमध्ये जे काही म्हणजे गर्दी होत आहे ते सगळ्या लोकांना म्हणजे बोलवून आणलं जात आहे. मला त्याची गरज नाही. माझ्या कार्यक्रमाला लोक स्वतःहूनच येणार आहेत. ओबीसी जाऊ महामेळावा झाला नरसीला, आम्ही काय असं बोलून आलेलं नाही. लोक स्वतःच्या पैशाने स्वतःच्या खर्चाने या महामेळाव्याला आलेले आहेत. आज आमची सभा बी नाही झाली समजा तर सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये माझी त्यांची इच्छा आहे की बा हा माणूस आपल्याला पाहिजे, विश्वासाचा माणूस आहे, तरी त्यांना आहे. आपण नागरिकांना या नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यातील मतदारांना काय आवाहन करणार? आव्हान मी याच्यासाठी करतो की बा आतापर्यंत जे नेते आहेत हे सगळे सोयीचं राजकारण चालू आहे, भांडवलशाहीचं राजकारण चालू आहे. विचारवंत जेवढी लोक आहेत तेवढे सगळे शांत बसलेले आहेत. हे सगळे राजकारणापासून दूर जाताना आपण आज पाहतोय. ही जी खंत मला वाटत होती त्या अनुषंगानं मी या निवडणुकीमध्ये उतरलो आणि माझ्या पाठीची ही संपूर्ण जनता आहे. वेल क्वालिफाईड लोक माझ्यासोबत आहेत. त्याच्यामुळे मला असे विजयाचीच खात्री वाटत आहे. आणि कुठे जरी गेलो मी ग्रामीण भागात जाण्याच्या अगोदरच आलेकडे कल्टिवेटरवाले भांगे साहेब आलेकडे म्हणून शेतकऱ्यामध्ये ही उत्साह आहे किंवा आपले निशाणी आहे, आपला रोजगारीचे प्रश्न हे नक्कीच सोडवणार, हे त्यांच्यामध्ये ठाम विश्वास दिसून येत आहे मला. आणि विधानसभेच्या उमेदवाराबद्दल काय वाटतं आपल्याला? विधानसभेचे उमेदवार जे राष्ट्रीय समाज पक्षाने जे दिले ते पण माझ्यासोबतच काम करत आहेत. सगळ्यांचं जाहीरनामा एकच आहे. त्याच्यामुळं त्यांच्याबद्दल म्हणजे आम्हाला सहानुभूती राहणार आहे आणि जनता पण त्यांच्या पाठीशी राहणारच आहे. कारण का राष्ट्रीय समाज पक्षाने जे काही उमेदवार निवडलेले आहेत हे सर्वसामान्यसारखे असे नाहीच आहेत. हे तळमळीचे कार्यकर्ते आहेत. सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे आम जनतेचे जे काही प्रश्न आहेत अनेक वेळा आंदोलन झाले. या उमेदवारी न मागण्याच्या अगोदर एक सामान्य व्यक्ती होतात, समाजकारण करत होतात आणि ते समाजकारण करताना आपण सुद्धा लोकसभेला विधानसभेला मतदान केला होता. आणि जे विधानसभेचे उमेदवार आहेत आपलं मत घेऊन दुसऱ्या पक्षात जातात तर आपल्याला कसं वाटते? पक्षात तुम्ही कुठेही राहा, बरं का, कोणत्याही पक्षात राहा, पण आमच्या नांदेड जिल्ह्यासाठी तुम्ही काय काम केलं हे महत्वाचं आहे. पक्ष महत्वाचा नाही, आम्हाला विकास पाहिजे. विकास इथं नाहीच आहे. कोणताही पक्ष येऊ द्या ना, आपल्याला पक्षाच काय देणं घेणं का.
जे म्हणजे तरुण मंडळी जी आहे ज्या त्यांच्यावर पक्षात तुम्ही राहता त्या पक्षाला बघून मतदार मतदान करतात, मग तुम्ही ऐन वेळेस मतदारांचा विचार न करता स्वतःचा विचार करून दुसऱ्या पक्षात जातात, तेव्हा कसं त्याचा विचार होत नाही मला सांगा. मी पक्षातून चेंज केलं हा भागच नाहीये. मी कुठल्याही राजकीय पक्षाचा अगोदरपासून कार्यकर्ता तुमची गोष्ट नाहीये. नाही, लोक विधानसभेचे उमेदवारांची गोष्ट म्हणताय. ते कसं आहे, हे राजकारणाचा भाग आहे. त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी किंवा काही त्यांच्या वैयक्तिक अडचणी असतील त्या अडचणी म्हणजे ला तोंड देऊ लागू नये किंवा त्याच्या मनात एक भीती आहे, तेव्हा त्या भीतीसाठी कदाचित ते पक्ष बदलत असतील. आणि ते आता जनता ठरवेल कुणाला निवडून यायचं काही नाही. जनता सर्वस्वी आहे. जनतेपेक्षा कोणी मोठं नाहीये. आपल्या भारत देशामध्ये संविधान आहे. संविधानाच्याच पेक्षा कोणीही कुठलेही म्हणजे मोठेपण नाहीये. आणि त्या अनुषंगाने जनता जे ठरवेल तेच म्हणजे पुढे यशस्वी होईल असं मला वाटते. आणि कल्टिवेटर हे जी निशाणी आहे हे सर्वसामान्य आम जनतेची आहे, शेतकऱ्याची निशाणी आहे. आणि जास्तीत जास्त आपल्या देशातील जी अर्थव्यवस्था आहे हे शेतीवरच अवलंबून आहे. तरीही कुठल्याही सरकारचं या शेतीकडे लक्ष नाहीये. फक्त कर्ज जर वाढवले गेले तर अनेक बेरोजगारांचा प्रश्न हा संपुष्टात येऊ शकतो आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढीस लागू शकतो. आज आमच्या सोबत या ठिकाणी पाहू शकता गंगाधर भांगे सर होते, जे पोटनिवडणुकीमध्ये लोकसभेसाठी या ठिकाणी उमेदवार आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये 16 तालुक्यामध्ये सक्रिय झालेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी त्यांना जनतेतून मोठा कौल मिळत आहे असं ते या ठिकाणी सांगत आहेत. त्यांना निवडून देण्याचा निर्धार प्रत्येक ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी बांधलेला आहे आणि कल्टिवेटर त्यांची निशाणी असल्यामुळे त्यांनाच मतदान करू असं निर्धार सुद्धा संपूर्ण ग्रामीण भागातील गोरगरीब जनता त्यांच्या पाठीशी असं ते या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलेले आहेत. कॅमेरामॅन लुमानदे सोबत मी इसाक पडेल, NCN न्यूज TV देऊ. ओके.